सबे सत्ता सुखी होन्तु सबे होन्तु सुखिनो सबे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमात्। त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. संपूर्ण जम्बूद्वीपाला अर्थात संपूर्ण भारताला भगवंतांनी सुखी, समाधानी, संतुष्ट, निब्बाणगामी सर्वात उच्च सुख देण्यासाठी धम्मचारिका केली. बुद्ध केवळ लोकांना सुख देण्यासाठी फिरले. बुद्ध केवळ लोकांना समाधान कसं मिळेल हे सांगत राहिले. बुद्ध केवळ लोकांना संतुष्टी आणि मनाची स्थिरता म्हणजे मनाचा समतोलपणा हे मिळवण्यासाठी, त्यांना लाभण्यासाठी भगवान पायाने लोकाभिमुख होऊन लोकांच्या जवळ पोहोचले. भगवंताने कधी गादीवर आराम केला नाही. 80 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी गादी कधी आपल्या पाठीकाला घेतली असा कुठेही उल्लेख नाही. राजानं टाकलेल्या आसनावर सुद्धा ते गादीवर बसत नव्हते. ते पांढऱ्या शुभ्र कपड्यावर बसायचे. भगवंत रात दिवस फिरले. एका आपल्या स्वतःच्या मोठेपणासाठी नाही, मानासाठी नाही, सन्मानासाठी नाही, लोक गौरव करतील यासाठी नाही. निब्बाणं परमं सुखं, निब्बाण प्रत्येकाला लाभलं पाहिजे म्हणून भगवान बुद्धांनी त्याची कला माणसाला हस्तगत करण्याची शिकवली. जेणेकरून त्याला या जन्मात निब्बाण मिळालं म्हणजे सर्वात उच्च सुख मिळालं तर कमीत कमी त्याचा जन्म तरी पुढचे जन्म बंद होतील. आणि म्हणून भवचक्कर या संसारिक माणसाच्या मागे लागू नये. या संसारिक माणसाच्या मागे संसार चक्र लागू नये. जन्म 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 जन्माने मृत्यू, जन्माने मृत्यू या फेऱ्यामध्ये तो वासनेनं तृष्णेनं फेऱ्या मारत बसू नये म्हणून भगवान बुद्धांनी निब्बाणाचा रस लोकांना पाजला. सब्बरसं धम्मरसं जिनाती. धम्माचा रस कोणता आहे? धम्माचा खरा रस आहे निब्बाण. आणि तो जो पितो त्याचा पुढचा जन्म बंद होतो. त्याचे पुढचे जन्म 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 फेऱ्या मारायचं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, भवचक्रामध्ये ते बंद होते. कारण निब्बाण मार्गामध्ये वासनेचा जाळ हे शांत होते. वासना एक जाळ आहे की नाही? त्याला कामाग्नी म्हणतात, त्याला तृष्णाग्नी म्हणतात. हे तृष्णाग्नी सतत माणसाला जाळत राहते. तो जरी लाकडाच्या जाळाने नाही जळाला तर तो जिवंत जळत असतो अगोदर.
जिवंतच लोक बसता बसता जळतात, पाहता पाहता जळतात, अरे खाता खाता जळतात लोक. समोरच्या बाजूला लाईन लेडीजची, या बाजूला माणसाची लाईन. जेवायला बसली तर खाता खाता लोक जळतात. बरोबर आहे की नाही? एवढंच नव्हे, कोणी कोणाच्या सौंदर्यावर जळते, कोणी बॉडीवर जळते, कोणी कपड्यावर जळते, कोणी नाकावरच जळते, कोणी डोळ्यात डोळे घालू घालू त्या डोळ्यातच जळते ते. बरोबर आहे की नाही? आणि कोणी पूर्ण रंगरूपामध्ये बॉडीवरती हालचालीवर जळती. याप्रमाणे भगवान अशा संसाराला, जळत्या संसाराला शांताने विझवण्यासाठी निब्बाणाचा मार्ग सांगत राहिले. हा निब्बाण मार्ग म्हणजे परिपूर्ण या जन्मात मिळणारं सर्वात उच्च सुख आहे. निब्बाणं परमं सुखं, सर्वात उच्च सुख आहे निब्बाण. आणि निब्बाण म्हणजे नि म्हणजे निवान, नाश करणं, आणि वान म्हणजे तृष्णा. ज्याची काम तृष्णा, ज्याची भव तृष्णा, ज्याची विभव तृष्णा शांत झाली, संपली, विजली, त्याला निब्बाण प्राप्त लगेच झालं. भगवान बुद्धाचे अग्रगण्य श्रावक भदंतारहंत म्हणतात सारीपुत्त. निब्बाण म्हणजे लावलेला दिवा विझवणं. दिवा विझल्यामध्ये कसं वाटतं? शांत. असं आपण या जन्माचं फळ घेतलं पाहिजे, या जन्माची महानता मिळवली पाहिजे. म्हणून या गावावरून त्या गावावर, या जनपदावरून त्या जनपदावर, या खेड्यातून त्या खेड्यावर, या तालुक्यातून त्या तालुक्यावर, या प्रांतातून त्या प्रांतावर, या राज्यातून त्या राज्यावरती भगवान धम्मचारिका 80 वर्ष करत लोकांना अशी धम्मदेशना देत राहिले. आणि त्यामुळं लोक भगवान गौतम बुद्धाला आज 80, 90, 105 वर्षाचे लोक, 120 वर्षाचे लोक आजही विसरत नाहीत. यूपीमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये आणि पूर्ण बिहारमध्ये अख्खा भारत बुद्धाने ढवळून काढला. बोधिवृक्षाखाली परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर, बुद्धत्व प्राप्त झाल्यावर, संबोधी संपन्न, सम्यक संबोधी संपन्न झाल्यावर भगवान 7 आठवड्याचा कालावधी बोधिवृक्षाच्या अवतीभोवती घालवून तो पूर्ण झाल्यावर त्याचा विमुक्ती स्वाद चाखला 7 दिवसात. 7 दिवस, 7 आठवडे एका उर्वेला वनात. हे उर्वेला वन म्हणजे भयानक. तिथं हत्ती, हरणं, माकडं, बंदर, ससे, अस्वल, काय भयानक ऊन ते उर्वेला वन होतं. तर एक दिवस एक हत्ती आला. त्याने सोंडेमध्ये कंद आणला खाण्याचा. जे खाल्ल्यानंतर भूक जाते. आणि एका माकडानं मऊळ झाडून त्याचा गर्रा आणला एवढा मोठा, फांदी तोडलेली, आणि त्यांच्या पायावर उभं राहून भगवंताला गर्रा, आणि हत्तीनं त्यांना कंद दिला. कंद आणि हा मदाचा गर्रा भगवंताने स्वीकार केला.
आणि त्याच्यावर भगवंतानी 7 दिवस काढले. भगवान बुद्धाची महाकरुणा माकडाच्या हृदयापर्यंत गेली आणि हत्तीच्या हृदयापर्यंत गेली. दोघांनी सेवा केली, मधु आणि कंद देव. असं भगवंतावर प्रेम, अशी भगवंतावर तळमळ, भगवंताची जाणीव हे प्राण्याला सुद्धा होत होती. आणि प्राणी त्यांच्या जवळ जवळ बसत होते. हजारो हजारो हरण, ससे, हत्ती तर किती शेकडो बसायचे. अशी भगवंताची प्रचंड सेन्सिटिव्ह महाकरुणा या संपूर्ण प्राण्यावर छाया करायची. आणि अशा पद्धतीने भगवंताचे त्या उर्वेला वनातले 7 आठवडे संपल्याबरोबर भगवान चालत 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 पायाने बनारस सारनाथ पर्यंत येऊ लागले. किती किलोमीटर आहे? 350 किलोमीटर आहे ते. चालून दाखवा बरं तुम्ही. आज तुमची काय अवस्था होती ती. 5 किलोमीटर माणूस चालू शकत नाही. आज 10 किलोमीटर. भगवंतांनी 350 किलोमीटर पायानं प्रवास केला. नद्या, भल्या मोठ्या मोठ्या नद्या, जंगल, उतार चढाव, शेती, भयानक उंचवटे जंगलाचे हे सारे पार केले. आणि रस्त्यात एक उपक नावाचा नग्न संन्यासी त्यांना आडवा आला. भगवान थांबले. त्यांनी भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर भगवंताच्या चेहऱ्यावर तेजोवलय स्वर्ण रंगाचं होतं. सोनं तरी किती चमकणार, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांच्या चेहऱ्याची पूर्ण आभा, तेजस्विता ही प्रभावित करत होती त्या उपक संन्याशाला. आणि त्यांनी हात जोडले आणि म्हणाला, आपण कोण आहात? तर ते म्हणले, मी सम्यक संबुद्ध आहे. मी बुद्धत्व प्राप्त केलेला सम्यक संबुद्ध आहे. आणि मी आता धम्मचक्र प्रवर्तन करायला सारनाथला जात आहोत. हे माझं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आहे. त्या माणसाच्या जीवनात गोल्डन चान्स आला होता की बुद्ध त्यांना दिसले आणि ते बुद्ध, मी सम्यक संबोधी प्राप्त केलेला बुद्ध, मी जाऊन आता धम्मचक्र करणार आहे, धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला, असं बोलून सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. भगवान बुद्ध भेटल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही जसे बुद्ध झाले, मला पण बुद्ध बनायचा मार्ग सांगा, मी पण त्या मार्गाने जाईल. मी पण गुणवान बनल, मी पण शीलवान बनल, मी पण महाकरुणावान बनल, मी पण महान मैत्रीवान बनल, अनेक विद्या मला प्राप्त होतील. म्हणून मला आपण मार्ग दाखवा, बुद्ध बनण्याचा मार्ग दाखवा. असा मात्र त्यांनी प्रश्न भगवंताला केला नाही. दुर्दैवी माणूस, अभागी माणूस बेचारा, त्याला सुचलं नाही, त्याला कळालंच नाही. आणि तो म्हणाला, झाला असेल तुम्हाला ज्ञान प्राप्त, असं म्हणून तिथून चालता झाला. तो किती गमावली त्यांनी, चांगली संधी होती, चांगली गमावली. चांगला गोल्डन चान्स होता, त्यांनी गमावून बसला तो. आणि म्हणून या साऱ्या प्रसंगावर आपण काय शिकायचं आहे? आपल्याला किती संधी चांगली आहे, आता आपल्याला किती संधी चांगली आहे. बोधिसत्वानं, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बोधिसत्वानं आपल्यासाठी सारा अनुकूल करून दिलं, बुद्ध धर्म आणून दिला. बुद्ध धर्मात किती आदर्श माणूस बनवायची आपल्याला संधी आहे.
किती शिलवान माणूस बनायची संधी आहे, किती प्रज्ञावंत माणूस बनायची संधी आहे, किती दानशूर माणूस बनायची संधी आहे, किती संघटना बांधून संघटनेचा आदर्श जगाला दाखवण्याची संधी आहे. आपली आयडेंटिटी काय आहे? आज आपली कोणती आयडेंटिटी आहे? इतर समाजाच्या मानानं आपली काय आयडेंटिटी आहे का? किती संधी मोठी चांगली आहे की प्रत्येकाला पांढरा ड्रेस घालण्याचा मात्र बाबासाहेबांनी हा योग आणून दिला. आणि तसेच आयडेंटिटी गळ्यात टाकून आपल्या वेगवेगळ्या खिशाला पंचशिलेचे वेगवेगळे स्टिकर लावून आम्ही शिलवान बौद्ध म्हणून अशी आपण इमेज जगामध्ये उभी करणं किती संधी आहे. निर्व्यसनी बुद्धिस्ट लोक, निर्व्यसनी बौद्ध लोक झाले असं जगाला सुगंध देण्याची संधी आहे. अरे घमेंड मुक्त, गर्व मुक्त, अभिमान मुक्त, अहंपणा मुक्त असे बौद्ध हे लाखोनं एका ठिकाणी येतात. ही संधी किती मोठी आहे. या बोधिसत्वाच्या बाबासाहेबांच्या काळानं आपल्याला किती मोठी संधी आणून दिली. आपण या जगाला नुसतं आपल्या चांगल्या वागण्यानं बदलू शकतो, एवढी संधी आपल्याला मिळाली बाबासाहेबांमुळे. आपली आर्थिक व्यवस्था काय कमजोर आहे का? आता आपली आर्थिक व्यवस्था बरी आहे, परंतु जास्त टक्क्यानं लोक आपले गरीब आहेत. आणि म्हणून सामाजिक स्टेटस, सामाजिक स्वाभिमान, मानसिक विकास, बौद्धिक विकास, नैतिक विकास, आध्यात्मिक विकास, सांस्कृतिक विकास करण्याची किती मोठी संधी आपल्याला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही संधी आपल्याला दिलेली आहे. या संधीचा लाभ आपले लोक घेणं अनिवार्य आहे. ही संधी पुन्हा येणार नाही. ही पुन्हा संधी कोणी आणून देणार नाही तुम्हाला. स्वाभिमान जागवला, स्वाभिमान तुमचा पेटला, मोठा झाला, तर आता तुम्हाला संघटित प्रेमानं, मैत्रीनं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं राहण्याची गरज आहे. जीवाला जीव देण्याची गरज आहे. आणि बुद्ध धम्माचे भव्य दिव्य असे महाविहार कोटीनं बनवण्याची गरज आहे. किती मोठी संधी आहे. मी भंडाराला गेलो, तिथं वैशाली नगरमध्ये 2 कोटीचं विहार लोकांनी बनवलं. फार सुंदर, हे भव्य स्तूप, फार भव्य दिव्य विहार. आणि म्हणून बरेच बौद्ध लोक हे आपापली आयडेंटिटी दाखवत आहेत की आम्ही मार्गावर आहोत म्हणून. आपण सर्वजण या संधीला सोडू नये. बाबासाहेबांसारखा स्वाभिमानी, त्यागी, विद्वान, प्रामाणिक, इमानदार, शीलवान आणि प्रज्ञावंत बनण्याची संधी या काळामध्ये आपल्या लोकाला मिळालेली आहे. ती साधवण्याची गरज आहे, ती मिळवण्याची गरज आहे. ते उपक संन्यासी तुम्हाला मिळाले असेल ज्ञान म्हणून तिथून निघून गेला. अभागी माणूस, दुर्भाग्य त्याचं. त्याने बुद्धाला प्रश्न विचारून त्यांच्यासारखं बनण्याची जी काही वेळ होती त्यांनी गमावली. ती वेळ एकदा वेळ गमावली तर पुन्हा ती वेळ येत नसते. एकदा संधी गमावली तर पुन्हा तशी संधी मिळत नसते. हे काळ माणसाला फार खतरनाक आहे. तुम्ही असं समजू नका की आपल्या विरोधात कोणी नाही म्हणून फार मोठं षडयंत्र चाललेलं आहे की जेणेकरून तुम्हाला या एवढ्या मोठ्या कॉम्प्युटर जगामध्ये, एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या जगामध्ये सुद्धा तुम्हाला कसं डावलायचं हे प्रयत्न चाललेले आहे. म्हणून सावध व्हा, जागरूक व्हा. वर्तमान काळ जाणा, भविष्य काळ जाणा आणि भूतकाळ जाणा, तिन्ही काळाचा अभ्यास करून आपल्या माणसानं पाऊल उचललं पाहिजे.
रूपक निघून गेला आणि पुढे एक मुलगी दिसली ओढ्यावर आणि त्या मुलीच्या प्रेमात पडला. तो लोहाराची मुलगी होती. त्या मुलीनं घरी नेलं. वडिलाला सांगितलं, बाबा मला हा आवडला म्हणे, आमचं लग्न लावून टाका. आणि तो संसारात फसला. बघा, असे लोक कुठेही फसतात. काही ज्ञान नसलं, प्रज्ञा नसली, अंतर्ज्ञानाची बुद्धी नसली, अंतर्मन जागरूक नसलं, आतमधलं मन चौफेर चौकस करणार नसलं तर माणूस कुठेही फसतो. शेवटी संसारात मेला बेचारा तो. संसार करता करता तिथूनही पळाला तो आणि त्याची लय दुर्गती झाली. शेवटी भगवान चालत चारिका करत हे बनारसवरून सारनाथला आले. बनारस ते सारनाथ 11 किलोमीटर आहे. आणि बनारसचा एक श्रीमंत तरुण, ज्याच्याकडे पैसा मावत नाही अशी त्याची 2 मजली हवेली आहे. आणि त्याचं नाव येश. आणि त्याचा बापही श्रीमंत पिढ्यानपिढ्या, आणि त्याची आई, आणि त्याचं लग्न झालं. आणि हे नवरा बायको सुखानं जगू लागले. आणि ते आई वडील त्याचे, आणि ते रात्री बेरात्री हाय हाय करायचं, हाय हाय बेचैन राहायचं. त्याला एवढ्या मोठ्या हवेलीचं सुख बरं वाटत नव्हतं. त्याला बायकोचं सुख त्याला बरं वाटत नव्हतं. त्याच्यातून पूर्ण सॅटिस्फाय नव्हता, समाधानी नव्हता. त्याला सर्व सोनं होतं, चांदी होतं, हिरे माणके मोती होते, सोन्याच्या चमच्यानं खायची सोय होती, तुपात पंचपक्वान्य होतं. पण तो रमला नाही. त्याच्या कानावर आलं की बुद्ध आता इथे सारनाथला येणार आहे. तो रात्रीच निघाला तिथून. बायकोलाही कळालं नाही, मायलाही कळालं नाही, बापालाही कळालं नाही. आणि आपल्या महालातून फार मोठी हवेली होती, त्या हवेलीतून तो निघाला रस्त्यानं आणि बुद्धाजवळ जाऊन पोहोचला. इतका करोडपती माणूस, पण त्याला ते पैसे, ते धन, ते सोनं, ते चांदी, ते आई, ते वडील, ते भाऊ बहिणी, ते मित्र सारे पूर्ण सुखी करू शकले नाही. त्याला समाधान कोणीच देऊ शकत नव्हतं. हाय हाय करायचा तो. आणि शेवटी तो पोहोचला बुद्धाजवळ. बुद्धानं त्यांचं मन ओळखलं आणि बुद्ध म्हणाले, तुला प्रवज्जित व्हायचंय का? आणि भगवान बुद्धानं त्याला हाक मारली, यही भिक्खवे. आणि त्याची दीक्षा झाली. भिक्खू झाला तो. 5 भिक्खूपैकी तो एक झाला. भगवान गौतम बुद्धांच्या सुखासाठी, बुद्धाच्या सानिध्याच्या सुखासाठी लोक तळमळतात. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सभी दियो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवद्वन्तरायो सुखी युगो भव. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संगं नमामि। अहं